ते खऱ्या अर्थानं शक्तीपीठ आहे। या शक्तीपीठाची गरज नाही, शेतकऱ्याला वाचवणंच खऱ्या अर्थानं सध्या काळाची गरज आहे। हा जो 20,000 कोटीची तरतूद केली ते जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जर करता आली असती तर खऱ्या अर्थानं मागणीला धरून सरकार समोर येतं असं संदेश गेला असता। आता अजूनही काही वेळ गेला नाही। 6 तारखेला एकादशी आहे। पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला मुख्यमंत्री जात आहे। विठोबांनी सुद्धा त्यांना चांगली बुद्धी येऊ दे आणि त्यांनी सुद्धा तिथून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी पुऱ्या महाराष्ट्राला कळू द्या अशी विनंती करतोय। आज नाना पटोले यांना सभागृहाच्या कामकाजादरम्यान जे वर्तणूक होती त्यासाठी 1 दिवसाआधी निलंबित केलं। विषय शेतकऱ्यांचाच होता। सगळ्या इकून कोणी विरोधक ठेवायचंच नाही अशी स्थिती आहे। म्हणजे एकंदरीत आणीबाणीपेक्षाही ही जी काही भूमिगत आणीबाणी आहे, म्हणजे विरोधात असले तर ईडी लावायची, ईडी लागत नसेल तर पक्षात घ्यायचं, पक्षात घेतलं तर ईडी काय सगळे प्रकरण संपून टाकायचे। भाजपची एकंदरीत ही